नाशिकमधून एका भोंदूबाबाला अटक झाली। महाराष्ट्राला पहिला सगळ्यात मोठा धक्का बसला जेव्हा या भोंदूबाबासोबत राज्यातले राजकारणी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे फोटो व्हायरल झाले। काल राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी राजीनामा दिला होता। पण आज या प्रकरणात असा एक काही गेम झालाय की ज्यामुळे महाराष्ट्राला दुसरा सगळ्यात मोठा धक्का बसलाय। भोंदूबाबाने कबुली दिली, रुपाली चाकणकर यांचा खेळ संपला, रुपालीताई ताब्यात। अशा प्रकारची एक धक्कादायक बातमी आज समोर आली आहे। भोंदूबाबा कॅप्टन खरात अटक झाल्यानंतर त्याची कसून चौकशी सुरू आहे। त्यातच तो भोंदूबाबा फुटला, त्याने नाव घेतलं। नाव घेताच राज्यात खळबळ उडाली। हे सगळं प्रकरण सुरू असताना सुषमा अंधारे यांनी थेट एक फाईल दाखवत महाराष्ट्राच्या गृह खात्याला चॅलेंज केलं। एक असं प्रकरण, एक असा धक्कादायक प्रसंग आज घडला आहे की ज्यामुळे कायदेतज्ञ आणि मोठे मोठे राजकारणी हैराण झाले आहेत। मग या प्रकरणात नेमकं अचानक असं काय घडलंय की ज्यामुळे महाराष्ट्राला दुसरा मोठा धक्का बसलाय? भोंदूबाबांनी नाव घेतल्यानंतर काय कारवाई झाली, काय आहे याच्या मागचं राजकारणी गणित? कारण आज जे घडलंय, जी कारवाई झाली, त्यामुळे कालपर्यंत या प्रकरणात जे जे दाखवलं गेलं होतं, ज्या गोष्टी माध्यमांवर दाखवल्या जात होत्या, त्या सगळ्या खोट्या ठरल्या। कारण जे सत्य आज समोर आलं, जो जबाब दिला, त्याने सत्य भलतंच निघालं आहे। आज आपण कोणत्याही फालतू अफवांवर न जाता, कुठल्याही शक्यतांवर न बोलता या प्रकरणाची आतली बाजू समजून घेणार आहोत। चौकशीमध्ये कोणतं मोठं नाव समोर आलं, कोणाला ताब्यात घेतलंय, सगळ्या सविस्तर गोष्टी आज आपण समजून घेणार आहोत। काय कारवाई झाली, कारण की बाहेर राजकारणात जे दिसतंय ते खरं नसतं, आणि जे खरं असतं ते कधी समोर येत नाही। तर असाच एक धक्कादायक प्रसंग आज घडला। संपूर्ण महाराष्ट्रात वादळासारखं व्हायरल झालं होतं एक प्रकरण, जेव्हा नाशिकमधून तथाकथित भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरातला अटक झाली। अटक झाल्यानंतर जेव्हा एक एक फोटो, व्हिडिओ व्हायरल होत होते, तेव्हा एका राजकारण्याचं कनेक्शन त्याच्या समोर येत होतं। पण सगळ्यात जास्त चर्चा झाली ती म्हणजे चाकणकर आणि खरात यांच्या संबंधाची। आता राजकीय बुद्धिबळाचा एक अत्यंत डाव आज टाकला गेलाय। एका बाजूला सरकारची इज्जत पणाला लागली, तर दुसरीकडे कायद्याचा फास आवळला जाण्याची चिन्ह आहेत। आता या वादाचं मूळ कारण शोधायचं असेल तर आपल्याला खरात याच्या चौकशीच्या त्या धक्कादायक वळणावर जावं लागेल, जिथून हे राजकीय वादळ खऱ्या अर्थानं घोंगवायला लागलं। चौकशी सुरू झाली। अटक झाल्यानंतर चाकणकर यांनी राजीनामा दिला, पण आज अचानक कोणाला ताब्यात घेतलंय, अशा प्रकारची बातमी का व्हायरल होत आहे? पहा, महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक चढउतार पाहिले, पण सध्या सत्तेच्या महाभारतात एक असा अध्याय लिहिला जात आहे ज्याने केवळ राजकीय वर्तुळातच नाही, तर थेट राज्याच्या महिला आयोगाच्या सन्माननीय खुर्चीलाच हादरा दिलाय। ही गोष्ट सुरू होते एका बंद खोलीतून, जिथे कायद्याचा पहारा आहे, प्रश्नांची सरबत्ती सुरू आहे। एका बाजूला वर्दीतले अधिकारी, दुसऱ्या बाजूला कॅप्टन खरात नावाचं एक असा भोंदूबाबाचं पात्र, ज्याच्या एका जबाबाने संपूर्ण राज्याच्या राजकारणात अस्वस्थता निर्माण केली। जेव्हा हा सत्तेचे सारेपाट मानले जातात, तेव्हा प्रत्येकाची चाल पुढच्या 10 चालींचा विचार करून खेळली जाते। पण खेळात जेव्हा एखादा हुकमी एकटा स्वतःच काही खुलासे करायला लागतो, तेव्हा मोठ्या मोठ्याचे धाबेदार आणतात। सत्ताधारी पक्षाच्या फायरब्रँड नेत्या आणि महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर या आता अचानक अडचणीत आल्या। तपासाच्या चक्रव्यूहात नक्की काय दडले? आज आपण कोणत्या अफवांवर नाही, तर राजकीय लॉजिक तपासणार आहोत। पहा, या प्रकरणाची मूळ जर तपाशी असतील तर आपल्याला सुरुवातीपासून सुरुवात करावं लागेल, जिथे या वादाचं बीज रोवलं। कॅप्टन खरात हे नाव सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे। पोलीस कोठडीतल्या बंद खोलीत जिथे चौकशी सुरू, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुरुवातीला या चौकशीत सगळं काही शांत होतं। तपास यंत्रांच्या प्रश्नात तो अडकत गेला। जेव्हा एखाद्या व्यक्तीची कातडी वाचवणं महत्त्वाचं असतं, तेव्हा ती व्यक्ती अशा काही गोष्टी बोलून जाते ज्याची कल्पना कोणालाच लागत नाही। आता असं बोललं जात आहे, या चौकशी दरम्यान खरात यांनी काही धक्कादायक माहिती पोलिसांना सांगितली। तपासाच्या दबावाखाली, कदाचित स्वतःला बाहेर काढण्याच्या उद्देशाने त्याने अशा काही नावांचा उल्लेख केला ज्याने तपास अधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या। या जबाबात जेव्हा राज्याच्या एका जबाबदार पदावर असलेल्या रुपाली चाकणकर यांच्या नावाचा संदर्भ आल्याची कुजबूज सुरू झाली, तेव्हा मंत्रिमंडळाचे कॉरिडॉर हादरले। कायद्याच्या भाषेत अशा जबाबाची जोपर्यंत तांत्रिक शहानिशा होत नाही, तोपर्यंत कोणाला दोषी धरता येत नाही। परंतु जेव्हा महिला आयोगासारख्या महत्त्वाच्या पदावरील व्यक्तीचं नाव घेतलं जातं, तेव्हा तो केवळ अपघात असू शकत नाही, असं लोकांचं मत झालंय। एखाद्या चित्रपटासारखा एक टर्निंग पॉईंट आला जेव्हा सत्ताधारी गोटात शांतता पसरली, तेव्हा विरोधकांनी संधी ओळखली। शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणात प्रवेश केला। तो एखाद्या मुरब्बी राजकारण्याला साजेसा होता। त्यांनी केवळ आरोप केले नाही, तर संशयाची सुई योग्य दिशेला वळवण्यात यशस्वी ठरल्या। अंधारे यांनी तातडीने पत्रकार परिषद बोलवली। त्यांचे डोळे आक्रमक होते, हातात कागदपत्रांचे संच होते। त्यांनी थेट राज्याच्या गृह मंत्रालयाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं। त्यांचा सवाल मर्मभेदी होता। जर पोलिसांच्या
डायरीत एका बड्या नेत्याचा संदर्भात जबाब नोंदवला गेला तर कारवाईची चक्री अजून संत काय? त्यांनी विचारलेले प्रश्न केवळ राजकीय नव्हते, तर ते थेट न्यायव्यवस्थेच्या समानतेवर बोट ठेवणार होते. सुषमा अंधारे यांनी अत्यंत कौशल्याने जनमानसात एक प्रश्न पेरला. रुपाली चाकणकर यांना पाठीशी घालणारी ती महाशक्ती कोण? हा शब्दप्रयोग सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात खूप काही सुचवून जातो. या प्रकरणाला केवळ आता एक गुन्ह्याचे तपासाचं स्वरूप राहिलं नसून ते राज्याच्या अस्मितेचा आणि नैतिकतेचा मुद्दा बनलाय. आता इथे महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो की कायदा सर्वसामान्यांसाठी वेगळा आणि सत्ताधाऱ्यांसाठी वेगळा असतो का? जर एखाद्या सामान्य नागरिकाच्या विरोधात अशा प्रकारचा जबाब आला असता तर आतापर्यंत चौकशीची सूत्र किती वेगानं हल्ली असती. अंधारे यांनी हाच धागा पकडून सरकारची कोंडी केली. त्यामुळे सत्ताधारी पक्षासमोर आता दुहेरी अडचण निर्माण झाली. एकीकडे आपल्या नेत्याची पाठराखण करणे, दुसरीकडे जनतेच्या मनात निर्माण झालेला संशय दूर करणे. आता वळूयात आपण त्या घटनेच्या महत्त्वाच्या भागाकडे. कॅप्टन खरात बंद खोलीत नेमकं त्यानं काय सांगितलं? कायदेतज्ञांच्या मते जेव्हा एखादा आरोपी सरकारी साक्षीदार बनण्याच्या मानसिकतेत असतो तेव्हा तो प्रकरणातील पडद्यामागचे सूत्रधार उघड करतो, असे तर्क लावले जात आहेत. खरात यांनी काही आर्थिक व्यवहार आणि राजकीय हितसंबंधाची माहिती दिली असावी. पोलीस सध्या या जबाबाची पुष्टी करण्यासाठी तांत्रिक पुरावे गोळा करत असल्याची दाट शक्यता असल्याचं बोललं जात आहे. कॉल रेकॉर्ड्स, बँक खात्याचे तपशील, प्रत्यक्ष गाठीभेटीचे CCTV फुटेज या सगळ्यांची जुळवाजुळव करण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे. जर खरात याच्या दबावात थोडं जरी तथ्य आढळलं तर रुपाली चाकणकर यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते. राजकारणाला टायमिंगला महत्त्व असतं. निवडणुकांचे वारे वाहत असतानाच असे आरोप होणं म्हणजे विरोधकांच्या हाती आहे ते कुलीत मिळण्यासारखं आहे. रुपाली चाकणकर या स्वतः अत्यंत आक्रमक वक्तृत्वासाठी आणि महिलांच्या प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांची बाजू लावून धरण्यासाठी ओळखल्या जातात. पण मात्र आता त्यांच्यावरच संशयाची टांगती तलवार आहे. या राजकीय चक्रव्यूहात त्या कशा बाहेर पडतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. जर गृह विभागाने या प्रकरणात दिरंगाई केली तर विरोधक राज्यभर रान उठवतील आणि जर कारवाई केली तर स्वतःच्या पक्षाची मोठी बदनामी होईल. सत्ताधारी पक्ष आता सध्या एका चेकमेटच्या स्थितीत अडकलाय, जिथून प्रत्येक पाऊल जपून टाकावं लागणार. या संपूर्ण रहस्याचा उलगडा आता एका महत्त्वाच्या मुद्द्यावर येऊन थांबतो. सत्य आणि सत्ता याची लढाई निर्णायक टप्प्यावर पोहोचली. या कथेचा सगळ्यात मोठा ट्विस्ट हा आहे की कॅप्टन खरात हा केवळ एका नावाचा उल्लेख नसून त्यांनी या प्रकरणातील एका मोठ्या साखळीचे संकेत दिल्याची चर्चा आहे. जर ही साखळी उघड झाली तर केवळ खुर्ची नाही तर बड्या नेत्यांचं राजकीय भविष्य धोक्यात येऊ शकतो. प्रेक्षकांनो, हे प्रकरण इथं संपणार नाहीये. येणारे काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत चित्तथरारक असू शकतात. पोलिसांचा तपासाचा अहवाल जो समोर येईल तोच ठरवेल की राजकारणामध्ये नेमकं कोण खरं आहे, कोण खोटं आहे. देशाच्या राज्याच्या राजकारणात नेमकं नीतिमत्ता किती उरली आहे की फक्त हा केवळ खुर्चीसाठी रचलेला हा एक डाव आहे. कायद्याचा बडगा खरोखरच सत्ताधाऱ्यांवर उगारला जाणार की नेहमीप्रमाणे हे प्रकरण फाईलमध्ये बंद होणार, आता हे वेळच ठरवणार आहे. तोपर्यंत तुमचं या घटनेवर नेमकं काय मत आहे ते तुम्ही कमेंटमध्ये नोंदवायचं आहे. या प्रकरणात जी चालू असलेली कारवाई अतिशय योग्य पद्धतीनं सुरू आहे का नक्की कमेंटमध्ये तुम्ही कळवा. तुमचेही विचार, तुमच्या भागात असा एखादा प्रकार उघडकीस आला आहे का कमेंटच्या माध्यमातून नोंदवा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.